नमस्कार, मी जयश्री। देवाच्या दारात तरी गोरगरीब आणि श्रीमंतांमध्ये अशी उघड विभागणी करणं योग्य आहे का? नाशिकच्या पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये एक निर्णय सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। सर्वसामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना देवस्थान प्रशासनाने 2,500 रुपये शुल्क भरून फक्त 8 मिनिटात अति तातडीचे दर्शन देण्याची नवीन नियम लागू केले आहेत। काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे मंदिरात दर्शन घडवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येत होती। त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने थेट अधिकृत शुल्क आकारणी ही व्यवस्था सुरू केली आहे। प्रशासनाचा दावा आहे की या निधीतून भाविकांना महाप्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। मात्र प्रश्न असा आहे की सुविधा आणि अन्नदानाच्या नावाखाली देवदर्शनाची व्यापारीकरण करणं कितपत योग्य आहे? लांबून येणाऱ्या भाविकांची सोय होणं आवश्यकच आहे, पण त्यासाठी सर्वसामान्य भक्तांना मागे ठेवून अशी व्हीआयपी संस्कृती राबवणं योग्य आहे का? लाचखोरी रोखण्यासाठी सुरक्षा आणि व्यवस्थापन मजबूत करण्याऐवजी थेट 2,500 रुपयांची विशेष दर्शन व्यवस्था सुरू केल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावणार आहे। धार्मिक स्थळांचं व्यापारीकरण थांबवून प्रत्येक भक्ताला समान न्याय मिळाला हवा अशी अनेकांची मागणी आहे। सर्वसामान्य भक्ताला वेठीस धरणं कितपत तुम्हाला योग्य वाटतं? प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।